सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर मधील सांस्कृतिक क्रीडा मंडळ आहे, त्याचं मैदान आहे आणि हे मैदान मोठ्या प्रमाणावर वाढदिवसाची जय्यत तयारी करण्यात आलेली व्यवस्था अब्दुल सत्तार यांचे मित्र आणि मित्र परिवाराने केलेली आहे। या ठिकाणी हजारोच्या संख्येने खुर्च्या लावण्यात झेंडे पण आहेत, बॅनर आहेत, पण विशेष करून कुठल्याही पक्षाचे या ठिकाणी आपल्याला झेंडे दिसत नाहीत, बॅनरवर कुठल्याही नेत्याचा फोटो नाही, दस्तूर खुद्द माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचाही फोटो या ठिकाणी दिसत नाही। त्यामुळे कुठेतरी नाराजीचं वातावरण या सर्व परिसरात दिसतं की पक्षाविरोधात असेल किंवा मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांच्यासोबत काही त्यांचे मित्रमंडळ आहेत, त्यांची व्यवस्था केलेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, नाराजी साहेबांची आहे नाही, काय भावना आहे? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की सत्तार साहेबांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी सिल्लोड येथे साजरा करतो, परंतु ह्या वर्षी साहेबांना जे मानणारा मित्रमंडळ आहे तो प्रत्येक तालुक्यात आहे, जिल्हास्तरीय आहे। गजापूर तालुका असेल, कन्नड तालुका असेल, गंगापूर तालुका असेल, पैठण तालुका असेल किंवा फुलंब्री तालुका असेल आणि संभाजीनगर जिल्हा आणि संभाजीनगर तालुका। तर आम्ही सर्व मित्रमंडळ एकत्र येऊन आम्ही असा निर्णय घेतला की साहेबांना विनंती केली की साहेब, आपण आपला जो वाढदिवस आपण दरवर्षी साजरा करतो सिल्लोडला, सर्व महाराष्ट्रातील सर्व आपल्याला जो मानणारा वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे, कार्यकर्ता वर्ग आहे, विविध पक्षातले आपले मित्र आहेत, त्यांना सिल्लोडला यावं लागतं। परंतु आम्ही आम्हाला विनंती करतो की आपण आपला वाढदिवस संभाजीनगर येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळात साजरा करावा। हा वाढदिवस आपल्याला ऐतिहासिक करणं आहे आणि याबद्दल मला एकच सांगणं आहे की आम्ही एकत्र आल्यानंतर आमचे साहेब सत्तार साहेब जे निर्णय घेतील, साहेब बांधतील ते तोरण आणि जे घडवतील ते धोरण, आम्ही साहेबांच्या पाठीमागे एकत्रपणे राहू, एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो। पण कुठेतरी तुम्ही मित्रमंडळात तर साहेब तर नाराज आहेत, परंतु मित्रमंडळ म्हणून त्यांना मंत्रिपद भेटलं आहे, म्हणून काय नाराजी आहे तुमची? ते 100% अशा लोकनेत्यांना मंत्री भेटणार तर कोणाला भेटणार? 18 तास काम करणारा मराठवाड्यातील एकमेव नेता आहे, कोणत्याही जातीभेद ठेवत नाही, कोणतेही पक्षभेद नाही। आज बघा तुम्ही, आज सर्व पक्षाचे लोक तुम्हाला या मंचावर दिसतील। एकमेव कारण आहे की सत्तार साहेब त्यांच्या अहोरात्र त्यांच्या कधीही कामात सुखादुःखात नेहमी सतत हजर राहतात। कुठलेही काम असू द्या, दवाखान्याचं असू द्या, पोलीस स्टेशनचं असू द्या, महसूल खात्याचं असू द्या, एकमेव नेता आहे का तो अर्ध्या रात्री कोणाच्या कामाला येतो। आणि त्याचंच आज एक हे राहील की साहेबांवर भरभरून प्रेम करणारे लोक लाखोच्या संख्येने इथं येऊन साहेबांचं अभिष्ट चिंतन करतील आणि साहेबांच्या सोबत अहोरात्र राहणारे लोक आहेत। त्यांना पक्ष काही नाही, पक्ष सगळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक इथं तुम्हाला दिसणार आहेत, परंतु साहेबासारख्या माणसाला मंत्रिपद भेटणं न भेटणं हे दुर्भाग्य आहे, मराठवाड्यातलं दुर्भाग्य। भेटलंच पाहिजे, 18 तास काम करणारा एकमेव माणूस आहे। नक्कीच कार्यकर्त्यांची नाराजी आहे आणि आज अब्दुल सत्तार साहेब जे सांगतील ते धोरण आणि जे बांधतील ते तोरण, या ओळीवरून आपल्या लक्षात येतं की आज या ठिकाणी अब्दुल सत्तार हे कुठला तरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।